तर मंडळी, अहमदनगर शहराचा निरोप घेऊन छत्रपती संभाजी महाराज नगरच्या दिशेने जाताना तब्बल 17 किमी दूर अंतर कापले आणि आपण धनगरवाडी येथील टोल बूथ पार करतो। मंडळी, टोल बूथ पार करतो तोवर उजवीकडे दूर समोर आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे अगदी गगनाला गवसणी घालणारं सुवर्ण झालर नेसलेलं अतिप्राचीन तसेच अवाढव्य दिसणारं मंदिर, ते म्हणजे जेऊर गावच्या ग्रामदेवत श्री बायजामाता देवीचं मंदिर होय। मंडळी, आज आपली सहल जाणार आहे ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचं या गावी। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। मंडळी नमस्कार, सर्वप्रथम शुभ सकाळ। मंडळी, माझं नाव रणजित आणि आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल। मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं असं की आपण आहोत सध्या नगरमध्ये, अहमदनगरमध्ये, आणि अहमदनगर जिल्ह्यातलं अहमदनगर तालुक्यामधलं बायजाबाईचं जेऊर हे गाव सध्या आपलं राहण्याचं ठिकाण बनलेलं आहे। आणि मंडळी, आजच्या दिवशी आपण चाललेलो आहोत बायजाबाई मातेच्या मंदिरामध्ये। मंडळी, बायजाबाई मातेच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला 2 रस्ते आहेत। मी माझं बोलणं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला येण्याचा एक रस्ता दाखवेन आणि सध्याचा हा रस्ता ज्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत। आपण नुकतंच बायजाबाईचं जे जेऊर आहे त्या गावातनं बाहेर निघालो। गावातनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढं गेल्यानंतर एक राईट टर्न येतो, तिथनं आतमध्ये वळायचं आहे। आणि आतमध्ये वळल्यानंतर मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींबद्दल एक नवनवीन अशी माहिती देणार आहे। कारण काय माहिती आहे का, मी आजपर्यंत स्वतःहून असे अनेक लोकांनी दिलेली माहिती बघितलेली आहे, ज्यामध्ये लोक येतात तर खरे व्हिडिओ काढण्यासाठी किंवा माहिती देण्याच्या हिशोबाने, बट आल्यानंतर पर्यटनच्या नावाखाली भलतंच काहीतरी असं करून ठेवतात की जेणेकरून
लोकांचा एका अर्थी मूड पण जातो आणि त्यातल्या त्यात जो कोणी नवीन माणूस बायजाबाई मातेच्या दर्शनासाठी येणार असतो किंवा या गावचं सोन्याचं मंदिर बघण्यासाठी येणार असतो, त्याचा टोटली होप निघून जातो. सो आय गेस मी प्लॅन करतो आहे की बाबा काहीतरी युनिक करायचं. थोडासा एक प्रयत्न आहे, असं मी तुम्हाला डायरेक्टली हे म्हणणार नाही आहे की बाबा आय एम द ग्रेट आणि आय एम द बेस्ट. असं म्हणण्यामध्ये ॲक्च्युली मला काही पॉईंट वाटत नाही किंवा तथ्य वाटत नाही. सो आता यापुढे आपण डायरेक्टली भेटूयात बायजाबाईच्या पायथ्याला. कारण तसं पाहायला गेलं रस्त्यावरनं वगैरे देखील एक रोड आहे जायला. आता जसं की आता तुम्ही माझ्या उजवीकडे बघताय, उजवीकडनं आपण गाडी काढली आणि सरळ सरळ हा रस्ता बायजाबाईच्या घाटातून गेला वरती. चला झोपलाय शांत, झोपू दे बिचारायला, नाही का. श्रोते जे का असती पुण्यवंत, त्यासीच भेटे भगवंत. पापी त्या नास्तिका प्रत, पिशाच्च सुद्धा न भेटे. खरे तर मी निमित्त मात्र, सर्व वदविती आई बायजा माता हेच खरे. ओम श्री गोरक्ष. नमस्कार मंडळी, माझं नाव रणजित आणि आपण पाहत आहात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल. मंडळी, आजूबाजूचं दृश्य बघून तुम्हाला काहीतरी कल्पना आली असेल की आज आपण कुठेतरी आलेलो आहोत, बरोबर आहे मंडळी. आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामधील जेऊर बायजाबाईचं गाव, या गावामध्ये आलेलो आहोत. आणि त्याच गावाची जी ग्रामदेवता आहे बायजाबाई माता, यांच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत. सध्या तुम्ही आजूबाजूचा परिसर बघत असाल, इथं थोडीशी लोकवस्ती आहे, शेजारी थोडीशी लोकवस्ती आहे, त्यानंतर समोर सगळी ऊसाची वगैरे रानं आहेत आणि त्याच्यामध्येच वसलेलं आहे हे बायजाबाईचं मंदिर. ओके, तो चलो आता आपण मंदिराच्या पायऱ्या चालायला सुरुवात करू. मंडळी, या गावामध्ये माझ्या मित्राचे मामा राहतात. त्यांच्या सांगण्यावरून आपण आज हा व्हिडिओ बनवायला आलेलो आहोत. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी आपल्याला सांगताना सांगितलं होतं की दादा गाडी तशी वरतीपर्यंत पण जाऊ शकते, पण शक्यतो तुम्ही पायऱ्यांनी जावा, कारण तुम्ही पायऱ्यांनी गेल्याशिवाय तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही की बाबा पायऱ्या किती तण काय आहेत. मंडळी, बोलायचं झालं तर या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे गाडी जाण्याचा, म्हणजे गडाच्या शेजारनं गाडी एकदम वर मंदिरापर्यंत पोहोचते. आणि हा दुसरा रस्ता, ज्या रस्त्याने आपण आत्ता चाललेलो आहोत. तब्बल इथे 117 पायऱ्या आहेत. आपल्याला या सगळ्या पायऱ्या चालत चालत वरती जायचं आहे. ओके, सो चला आता आपण चालायला सुरुवात करू. सो जेणेकरून माझा पण थोडाफार व्यायाम होईल आणि तुम्हाला देखील मला बरीचशी माहिती सांगता येईल. ओके, चलो. मंडळी, काही पायऱ्या चालत गेल्यानंतर आपल्याला या बायजाबाई देवीच्या पायथ्यालाच डावीकडे लागतं ते आहे श्री हनुमंतरायांचं मंदिर. आता तसं पाहायला गेलं याला मंदिर नाही म्हणता येणार, आपण याला एका अर्थी हनुमंतरायांचा चौथरा देखील म्हणू शकतो. त्यामागचं कारण असं आहे की आपण आत्तापर्यंत ज्या ज्या मंदिरांमध्ये गेलेलो आहोत त्या मंदिरांमध्ये देवाची जी मूर्ती असते त्या मूर्तीला वरती छत वगैरे असतं, बट याला तसं नाही आहे. सो त्यासाठी म्हणून आपण याला बायजाबाई देवीचा रक्षक म्हणू शकतो आणि त्या रक्षकाचा असलेला हा चौथरा.
देवा चुकलं मागलं असेल तर काय माफ कर, सर्व कामं मार्गी लाव. आदेश आदेश आदेश. मंडळी, नुकतंच आपलं हनुमंतरायांचं दर्शन झालं आणि त्यानंतर आपण वरती चालायला सुरू करूया. पायऱ्या जास्त लांब नाही आहेत, म्हणजे पायऱ्या जास्त अशा उंच वगैरे नाही आहेत, समतलच आहेत. बट तरी देखील बरेच दिवस झाले आपलं जास्त कुठं काय असं चालणं वगैरे झालेलं नाही आहे. आयदर आपण कुठे ट्रेकला वगैरे गेलेलो नाही आहे. सो त्यामुळे थोडंफार दमाला होईल. प्रयत्न करू लवकरात लवकर वरती जाण्याचा. आणि वरती गेल्यानंतर मंदिराबद्दल मला अशी विशेष काय काय गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला देखील खरोखर वाटेल की यार ह्या दादाचा व्हिडिओ बघितला, खूप बरं झालं, मला देखील बऱ्याचशा गोष्टींबद्दलची नवीन माहिती कळाली. बरोबर. सो चलो आता आपण पटापट चालायला सुरुवात करू. चलो मंडळी, गर्भगिरी पर्वतरांगेच्या कुशीत वसलेलं असं हे आपलं जेऊर गाव. अहमदनगरपासून तब्बल 17 किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं हे जेऊर गाव. बायजाबाई मातेच्या कृपादृष्टीवर वसलेलं हे आपलं जेऊर गाव. मंडळी, आपण चालत शेवटी 107 पायऱ्या चालून वर आलेलो आहे. आणि आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता कासा अवताराचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. आणि आता इथून थोडंसं अंतर पुढं जायचं. आता या ठिकाणाची एक गंमत आहे बरं का. सो मंडळी, ऑलमोस्ट सध्या आपण ज्या दगडी बांधकामातल्या ज्या पायऱ्या होत्या त्या चालून आता आलेलो आहोत. सध्या तुम्ही नुकतंच आपल्या इथे खाली कासवाचं देखील दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आता आपण पुढे जिथे जाणार आहोत तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणून 6 फरशा बसवल्यात. यामागचं कारण असं आहे की मंदिराची जी जुनी बांधकामाची पद्धत होती त्यामध्ये ज्या पायऱ्या बांधलेल्या होत्या त्या पायऱ्या फक्त इथपर्यंतच होत्या. आणि इथून पुढे चालत जाण्यासाठी म्हणून संपूर्ण मोठा खडक होता. आणि त्या काळामध्ये बऱ्याचदा ज्या लोकांनी नवस केलेला असेल किंवा जे लोक अनवणी चालत असतील त्या लोकांना खालून अनवणी पायानी वर आल्यानंतर इथे खूप दगडीवर टोचल्यासारखी वगैरे होत होती. त्यामुळं म्हणून मंदिर प्रशासनाकडनं सध्याच्या घडीला म्हणजे गेल्या 1-1.5 वर्षामध्येच इथं छानपैकी अशा 6 फरशा बसवलेल्या आहेत. आणि आता इथून आपण पुढे जाऊया, कारण इथून पुढे खरा बायजाबाईचा अध्याय सुरू होतो. त्या अध्यायाला आपण आता सुरुवात करूया. ओके, चलो. मंडळी, गगनाला गवसणी घालणारं असं हे बायजाबाईचं मंदिर. मंदिराच्या उजवीकडे आहे ते श्री कालकाईचं मंदिर आणि मंदिराच्या अगदी डावीकडे असलेलं ही नवीन दीपमाळ. मंडळी, सध्या या दीपमाळेचं काम सुरू आहे, त्यामुळे लवकरच आपल्या समोर
संपूर्णपणे रंगकाम झाल्यानंतरच ही दीपमाळ समोर येईल. त्यावेळेसला पाहताना अक्षरशः आपले डोळे दिपून जातील. इतकी छान अशी ही दीपमाळ बनणार आहे बरं का. मंडळी, अहमदनगर जिल्ह्यातील देवगड या प्रांतातील हबप श्री भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेलं असं हे आपलं बायजाबाईचं जेऊर बायजाबाईचं. या मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथ पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे आणि या मंदिराचे बांधकाम करणारे जे कारागीर होते त्यांचं नाव होतं श्री रमेश कोलाटी. मंडळी, या कारागिरांना स्पेशली आंध्र प्रदेश येथून बोलवण्यात आलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिरातील रेखीव काम अगदी उत्कृष्ट प्रकारे बनवण्यात आलेलं आहे. सध्या आपण याचा भव्य असा सभामंडप बघत आहोत. सभामंडपाच्या बांधकामावरनं आणि त्यातील कलाकसुरीवरनं आपल्याला कारागिराचं खरं काम काय आहे आणि कारागिराने कसं अगदी प्रेमाने आणि अगदी काळजीपोटी सर्व काही छान बनवलेलं आहे हे दिसून येतं, नाही का. मंडळी, सभामंडप पाहताना तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का हो? या संपूर्ण सभामंडपातील जितके खांब आहेत या प्रत्येक खांबावरची सगळी नक्षी वेगवेगळी आहे. समजा या खांबावर एक आहे, त्या खांबावर एक आहे, त्या खांबावर एक आहे. त्याचबरोबर या सभामंडपाचं जेव्हा आपण छत बघतो त्या छतावरती जे कॉलम लावलेले आहेत या कॉलमवरचं देखील नक्षीकाम तुम्ही एकदा नीट बघून घ्या. एका कॉलमवरती स्वस्तिकाची नक्षीकाम आहे, दुसऱ्यावरती शंखाचे नक्षीकाम आहे, एकावरती वेली बनवलेल्या आहेत. तसेच सर दुसऱ्यावरती जर तुम्ही पाहायला गेलात तर तिथं एक प्रकारचं तोरण बनवलं आहे. म्हणजे यावरनं आपल्याला या कारागिराची कलाकुसर प्रॉपरली पाहता येते आणि यावरूनच आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, बरोबर ना. मंडळी नमस्कार. मंडळी, माझं नाव रणजित. आपण मगाचपासून संपूर्ण मंदिर बघतोय. ॲक्च्युली गंमत अशी आहे, मी मंदिर बघत असताना मला एका गोष्टीची त्रुटी वाटली. ती अशी आहे की लाईक ऑलमोस्ट मला ह्या मंदिराबद्दलची सगळी माहिती आहे, बट तरी देखील ज्या जुन्या काय गोष्टी घडलेल्या आहेत की जसं की मंदिर कुणी बांधलं, मंदिराचं बांधकाम कधीपासून आलं, मंदिराची बांधकामाची सुरुवात कधीपासून झाली, जुनं मंदिर कसं होतं दिसायला, त्यातल्या त्यात मंदिराच्या बांधकामाला आत्तापर्यंत कितपत खर्च आलेला आहे, या सगळ्या गोष्टींची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर ऑब्व्हियसली त्यासाठी आपल्याला गावातला जो कोणी खुद्द ग्रामस्थ आहे तोच लागेल, बरोबर आहे. सो आत्ता माझ्यासोबत आपल्या या मंदिरातले पुजारी आणि त्या व्यतिरिक्त आपल्या गावातले ग्रामस्थ आहेत. सो आपण त्यांच्याकडनंच प्रॉपरली माहिती घेऊ, सो जेणेकरून तुम्हाला देखील सगळ्या काय गोष्टी कळतील, बरोबर. चलो काका, जरासं मला मंदिराबद्दलची माहिती सांगाल का? नमस्कार. आमचं गाव हे जेऊर बायजाबाईचे, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर असं आहे. आणि बायजाबाईचे खूप निश्चयात्मकचे असं सकारात्मक ते शब्द आहेत. तो म्हणजे ते दुसरं कुणाचंच नाही, बायजाबाईचंच आहे. आणि बायजाबाई म्हणतो आम्ही, परंतु ती देवी स्वरूप आहे. आणि पूर्वी खूप लहानपणी लग्न होतं, त्यावेळेस ते साधारणतः 650 वर्षापूर्वी देवी जे शिंदे याचे पारनेर तालुक्यात जामगाव हे शिंदे घराणे, तर शिंद्यांची तिचं माहेर आहे जामगावचं. आणि महाजीराजे शिंदे यांची तिथं आजही घडी आहे, त्याच घराण्यात ही आमची देवी आहे. आणि ती लहानपणीच या ठिकाणी नांदण्यासाठी म्हणून आली. आणि सासरे त्यांचे मस्क्यांचे जे मस्क्यांना इथं दिली होती तिला, मस्क्यांचे जे इथं शेती आहे या ठिकाणी सासऱ्याच्या न्यारी घेऊन ती इकडून जात असताना या डोंगराजवळ त्यावेळच्या
लष्कर जे होतं संस्थानिकांचे यांचे, तर त्या लष्कराने तिला अडवलं आणि ती घाबरली नाही. परंतु तुझ्याजवळ काय विचारलं तर तिच्याकडे फक्त भाकरी, एक मोरा म्हणजे असं गाडगं ताक, चटणी मिरची असं काही साहित्य जेवणाचं होतं आणि 1-2 माणसाचं जेवणाचं ते साहित्य होतं. परंतु ते भुकेलेले होते सैनिक, तर देवीने त्या सगळ्यांना जेवू घातलं आणि तरीसुद्धा ते ताक आणि भाकरी त्या उरल्या, म्हणून गावाचं नाव जेवून उरलं म्हणून जेऊळ हे या गावचं नाव पडलं. याचा ज्ञात इतिहास जवळजवळ 650 वर्षापासून आहे. आजही देवी आमची नवसाला पावते मनापासून. जर तुम्ही तिथं सद्भावनेने जर काही सेवा केली आणि काही जर मागणी केली तर देवी निश्चित नवसाला पावते आणि हे आपण आजमवू शकतो. याची आपण अनुभूती आजही घेऊ शकतो आणि कित्येक भक्तांना त्याची अनुभूती आलेली आहे. धन्यवाद काका. मंडळी, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं हे काकांच्याकडनं, म्हणजे आपल्या बायजाबाई देवीचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला बायजाबाई देवीची माहिती कळाली. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की हे मंदिर कधी बांधलं गेलं आहे आणि या मंदिराच्या इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे समजा बांधकामाचा खर्च झाला किंवा बांधकाम आत्तापर्यंत झालं आहे कसं, किंवा एक उदाहरण द्यायचं झालं की जसं आपण आता मंदिराच्या सभामंडपातून आतमध्ये आलो त्यावेळेसला आपल्याला एवढे मोठमोठे दरवाजे दिसले, मग हे दरवाजे कुठून आले, काय आले. आता मी ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या एकदम नाही का असं विस्कटून विचारण्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत जो इतिहास लिहिला गेला आहे बायजाबाई देवीच्या, जेऊर या बायजाबाईच्या देवीबद्दल, तो बऱ्याचशा लोकांपर्यंत पुरळक नाही भेटलेला. सो मी एक प्रयत्न करतोय की बाबा आलोय तर बाबा संपूर्ण माहिती एकदा घेतलेली बरी, की जेणेकरून ती एक नवीन माहिती मला देखील कळेल आणि मला बघणारे किंवा माझा हा व्हिडिओ बघणारे जे कोणी नवनवीन व्यक्ती असतील की जे बाबा भारताबाहेरनं, महाराष्ट्राबाहेरनं बाबा आपल्या या नगर जिल्ह्यामध्ये येणार आहेत, त्या बायजाबाईच्या मंदिरामध्ये येणार आहेत, त्यांना देखील ही संपूर्ण माहिती पहिल्यांदाच माहिती असावी की जेणेकरून ते त्यानुसार मग देवीच्या दर्शनासाठी नक्कीच येतील. बरोबर. सो काका, मला तुम्हाला ह्या गोष्टी आत्ता विचारायच्या अशा आहेत की देवीचं जे मंदिर आहे, जसं संतोष दादांनी मला मगाशी देवीचं जे जुनं मंदिर होतं त्याचे फोटो पाठवले, 1995 सालचं तुम्ही मला फोटो पाठवलेत. मग त्यानंतर अशा काय काय घडामोडी झाल्या की जेणेकरून आत्तापर्यंत हे एवढं भव्य दिव्य मंदिर बांधलं गेलं आहे? पूर्वी समाजाची संख्या खूप कमी होती, लोकसंख्या. बरं. आता लोकसंख्या वाढली तर त्या दृष्टीनं इथं व्यवस्था करणं, मंदिर मोठं करणं हे गरजेचं आलं. नंतर पूर्वी पायऱ्यानेच यावं लागायचं. बरं. परंतु आता रस्ता झाला. बरोबर. रस्ता झाल्यामुळं साहजिकच भाविकांचा ओघ वाढला, तर त्यामुळं मंदिराची गरज पडली. याचं भव्यता मोठं भव्य असं स्वरूपाचं हे मंदिर बांधावं म्हणून तर साधारणतः 2012 साली जुनं मंदिर काढून त्याच जागेवर हे 2.5 कोटी रुपये खर्चाचं मंदिर आत्तापर्यंत खर्च झालेलं आहे. त्याचं बांधकामाचा खर्च आत्तापर्यंत 2.5 कोटी रुपये झालेला आहे. अजूनही बरंचसं काम शिल्लक आहे, बाकी काम अजून चालू आहे. तर तेही लोकांच्या सार्वजनिक वर्गणीतून लोकांनी सहकार्य करून तसा आमचा हा दुष्काळी पट्टा आहे, पण तरीसुद्धा लोक देवीच्या श्रद्धेपोटी आजही कुणाचा दहावा असो, कुणाचं वर्षश्राद्ध असो, कुणाच्या घरी लग्न असो, तर काही सत्कार वगैरे करण्याच्या ऐवजी देवीसाठी दान म्हणून लोक पैसे देतात आणि त्याच्यातूनच हे काम आत्तापर्यंत मार्गी लागले. आणि आमची अशी भावना आहे की देवी आमचं इथून पुढे हे सगळं काम आमचं नक्कीच करून घेईल आणि अशी तिला आमची प्रार्थनाच आहे. आणि सध्या आता खाली कमानीचं काम चालू आहे, दीपमाळ्याचं काम चालू आहे, लवकरच आम्हाला भक्तनिवास बांधायचं आहे, नंतर प्रसादालय बांधायचं आहे, असे काही गोष्टी प्रस्तावित आहेत. आणि या डोंगराला काय आहे, थोडं कंपाऊंड करायचं आहे. ती कंपाऊंड न केल्यामुळे काय होतं, का अतिक्रमण होतं. बरोबर. झाडं, फुलांची झाडं लावलेली हे, तर त्यालाही त्रास होतो. जनावरं येतात, शेळ्या कळलं येतात, माणसं येतात, मग उपद्रव होतो. हे टाळण्याकरता कंपाऊंडचंही पण प्रस्तावित आहे. आता जसं देव आम्हाला सहकार्य करील आणि लोक सहकार्य करतील तशा पद्धतीने हे काम पुढं जाईल. अच्छा, धन्यवाद. काका, मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की बायजाबाई माता जी आहे ही आपल्या फक्त देऊर गावचीच ग्रामदेवता आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये इतरत्र कुठली गावं आहेत ज्यांना ही देवी लागू होते? जीवर आमचं आणि हिला 12 वाड्या आहेत छोट्या मोठ्या. पंचकृषीचंच हे देवस्थान आहे. बरं. पंचकृषीचं देवस्थान. तर हे सगळेच आमचं एरिया
पूर्ण एरिया वाड्यांचा आणि जीवूरचा. 12 वाड्यांची नावं काय काय सांगू शकाल? ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, वाघवाडी, तोडमलवाडी, माळवाडी, कोकणवाडी, आढावाडी असे धनगरवाडी असे 12 वाड्यांची नाव. अच्छा, ह्या संपूर्ण आजूबाजूच्या झाल्या 12 वाड्या आणि त्यांचं हे मूळ गाव, मेन गाव म्हणजे जेऊर. अच्छा. आता काका, सगळ्यात शेवटचा प्रश्न असा, मला तुमच्या सगळ्यांची एकदा नावं जाणून घ्यायची आहेत. कारण काय माहिती आहे का, हे बघा, आता मी रणजित शिंत्रे, ऑब्वियसली माझा यूट्यूब चॅनल आहे, मला इतरत्र लोक रोजच बघणार आहेत. पण जेव्हा कधी ते नवीन माणसं, तो नवीन पर्यटक ज्यावेळेसला या गावामध्ये येईल, या मंदिरामध्ये येईल, भलेही तो माणूस तुम्हाला समोरनं ओळखू नये, पण ॲटलिस्ट व्हिडिओमधनं जरी त्या माणसाने तुमचं नाव ऐकलं तर तो नंतर कुणाला तरी येऊन सांगू शकतो, अरे ह्या काकांचा असा असा व्हिडिओ होता, मी माहिती बघितली होती, त्यानंतर मला वाटलं यार मंदिरामध्ये यावं म्हणून. तर मला एकदा तुमची नावं सांगा ना. मधुकर भाऊसाहेब मस्के, म्हणजे बायजाबाईंचे तुम्ही वंशज. अच्छा. काका, तुमचं नाव? मी बाळासाहेब चव्हाण. बाळासाहेब चव्हाण. मी संतोष अण्णासाहेब पवार. अच्छा, ह्या संतोष अण्णासाहेब पवारांबद्दलची एक खासियत सांगतो. मी सांगू की तुम्ही सांगावं? बरं. आपल्या या बायजाबाई देवीचं जे मंदिर बांधलेलं आहे, या मंदिराच्यासाठी जे कळस बनवलेले आहेत, या कळस बनवण्यामागचा सगळ्यात मोठा हात म्हणजे हे व्यक्ती संतोष दादा. बरोबर दादा? दादा, मला मंदिराच्या कळसाबद्दल थोडीशी माहिती द्या ना. म्हणजे कळस आपण कसे बनवले आणि कुठून आणले वगैरे, थोडक्यात माहिती. कळस आपले उज्जैनवरून आणलेले. बरं बरं. आणि फिटिंगची जिम्मेदारी पूर्ण माझ्याकडे होती. मी ते फिटिंग केले, वरती ब्रॅकेट वगैरे तयार करून बरं कॉन्क्रीटमध्ये फिट करून पूर्ण कळस फिटिंग बनवलं. तुमचं म्हणजे गावामध्ये शॉप वगैरे आहे का? वर्कशॉप आहे, पायथ्याला बायजामातीच्या पायथ्यालाच वर्कशॉप आहे माझं. बरं. तुमच्या शॉपचं नाव काय? बायजामाता नावाने ओळखतात किंवा माझ्या नावाने शॉपच्या नावाला ओळखतात. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक, काका तुमचं नाव काय? नारायण असराजी तोडमल. तुमच्या नावाचा उल्लेख मी एका लेखामध्ये वाचलेला आहे. मी तुम्हाला लेख दाखवेन नंतर. तुम्ही इंटरनेटवरती एक लेख वाचला होता जेऊर. हो बरोबर. अच्छा, म्हणजे एवढा वेळ झालं शांत बसले होते का की बाबा पिक्चरमध्ये एकदम शेवटी यायचं म्हणून? आता तुम्ही जराशी काका माहिती द्या ना मला मंदिराची. आता ट्रस्टचा मेन माणूस भेटला म्हटल्यानंतर थोडीफार माहिती आली पाहिजे ना आम्हाला पण. मंदिराबद्दल असं एक वेगळं पण मला सांगा. आता बघा, इतर जे लोक आहेत हे ग्रामस्थ झाले, तुम्ही ट्रस्टमध्ये येता म्हटल्यानंतर मंदिराची जास्त माहिती तुमच्याकडे असणार. आणि मला काय, मी तर खोदायलाच आलेलो आहे. तुम्ही फक्त माहिती द्या, नवीन काहीतरी द्या मला माहिती, जी आत्तापर्यंत या लोकांनी दिली नाही अशी. काय नाही, संपूर्ण दिली.
मंडळी, बायजाबाई देवस्थान या देवस्थानच्या प्रांगणामध्ये आपल्याला मंदिराच्याच उजवीकडे एक देवस्थान दिसलं. तर आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की अरे हा मुलगा इतका वेळ झालं फक्त गाणीचं ऐकवायला लागला आहे आणि अद्याप आम्हाला काय माहिती सांगत नाही आहे. तर मंडळी, माहिती अशी आहे की मंदिराच्या उजवीकडे जे देवस्थान आहे ते आहेत बायजाबाई मातेचे सासरेबुवा. त्या व्यतिरिक्त मंदिराच्या मागच्या बाजूला जिथे उजवीकडे एक देवस्थान आहे त्या आहेत बायजाबाई मातेच्या सासूबाई किंवा त्यांच्या आई. आणि त्या व्यतिरिक्त मंदिराच्या मागच्या बाजूला डावीकडे जे देवस्थान आहे ते आहे बायजाबाई मातेचे पती. मंडळी, अशा प्रकारे बायजाबाई मातेचे जे काही त्यांच्या घरातील जे कोणी व्यक्ती होते त्या सगळ्यांच्या समाध्या म्हणा किंवा त्यांची मंदिरं म्हणा याच प्रांगणामध्ये देखील आलेली आहेत. मंडळी, सध्या तुम्ही समोर जे पाहतात हे आहे याच बायजाबाई देवी मंदिराचे सभामंडप. याला आपण सभामंडप म्हणू किंवा कार्यक्रम स्थळ म्हणू, कारण जेव्हा कधी देवीच्या मंदिरामध्ये कुठला कार्यक्रम असतो किंवा एखाद्या गरिबाचं लग्न वगैरे असतं तर हे सगळे काही कार्यक्रम इथेच करून दिले जातात. तर मंडळी, आपलं बायजाबाई देवीचं मंदिर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्यातले असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना इतिहासाबद्दल माहिती घ्यायला आवडतं किंवा ऐतिहासिक अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल माहिती घ्यायला आवडतं किंवा तिथपर्यंत जाऊन त्याचं दर्शन घेऊशी वाटतं, तिथं फिरूशी वाटतं, इतिहासाची माहिती घेऊशी वाटतं. अशांनी मला नक्की संपर्क करू शकता. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याबद्दलची डिटेल्स दिलेली आहे की बाबा कॉन्टॅक्ट कसा करायचा काय वगैरे. सो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. आयदर तुम्ही मला डायरेक्टली फोन केला तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मंडळी, जर आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. ओम श्री गोरक्ष, नमो आदेश, जय शिवराय आदेश.